नमस्कार मित्रांनो, मी के.जी. कप्ते, प्रशिक्षक प्रकल्प सल्लागार. मित्रांनो, तुम्ही माझे सगळे व्हिडिओ पाहत आहात, आनंद आहे मला. मित्रांनो, मी आज तुमच्यासमोर आलो आहे. मला जो सारखा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे की एखाद्या उद्योगाला सुरुवात करायची आहे तर मग त्याच्यात गुंतवणूक किती लागणार आहे आणि शासनाची योजना किती रुपयाची आहे, म्हणजे किती रुपये शासन देईल किंवा योजना किती रुपयाची. आज मी तुमच्यासमोर शॉर्टमध्ये, माझे याचे खूप व्हिडिओ आहेत पण शॉर्टमध्ये तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो आहे मित्रांनो. ते म्हणजे एखाद्या उद्योगाचा विचार केल्यानंतर तुम्ही एक 5 गोष्टींचा विचार करा. पहिली आयडिया म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये असं आलं की मला चिक्की तयार करायचं, कुरकुरे तयार करायचे, पोहे मशीन टाकायचे, दाल मिल टाकायचं आहे, एखादी ज्याला म्हणतो आपण पशुखाद्याचा उद्योग करायचा, एखादी सर्की पेंटचा उद्योग करायचा आहे, त्याचबरोबर एखादी सर्व्हिस सेंटर टाकायचं, आटा चक्की टाकायचं आहे, त्या जे एखादी झेरॉक्स सेंटर टाकायचं, असा कुठलाही MSME सेक्टरमधला तुमच्या डोक्यामध्ये जर का एखादी उद्योग आला तर पहिली गोष्ट ही करा, ती म्हणजे ह्या उद्योगातली गुंतवणूक किती आहे त्याचा विचार करा. पहिली गोष्ट आहे आयडिया जी आली तुमच्या मनामध्ये. दुसरी गोष्ट आहे एखादी ऑइल मिल टाकायचं. दुसरी गोष्ट आहे तर गुंतवणूक किती लागणार आहे, या उद्योगाला गुंतवणूक किती लागणार आहे, हे कुठं मिळेल, गुंतवणूक किती लागणार आहे, तर मी तुम्हाला मदत करू शकतो किंवा तुम्ही आजूबाजूला या गोष्टीचा अभ्यास करू शकता. आता गुंतवणूक किती लागणार आहे याचा विचार केल्यानंतर तुम्हाला तिसरी गोष्ट जी करायची आहे तो म्हणजे माझी गुंतवणूक क्षमता किती आहे, हे महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. फॉरगेट शासनाच्या योजना किती आहेत. मी तुम्हाला असं म्हणेन की तुम्ही कुठलाही विचार करा, शासनाच्या योजना आहेत, फॉरगेट, त्याचा नका विचार करू. माझी स्वतःची गुंतवणूक क्षमता किती आहे. मित्रांनो, कुठल्याही जाहिरातीला बळी पडू नका. समजा तुमची गुंतवणूक क्षमता 1 लाखाची आहे तर 5 लाखाच्या प्रॉडक्ट निवडा. तुमची गुंतवणूक क्षमता 2 लाखाचा आहे तर 10 लाखाच्या गुंतवणूक क्षमता असणारा प्रॉडक्ट निवडा. तुमची गुंतवणूक क्षमता 3 लाखाचा आहे तर 15 लाखाचा. तुमची गुंतवणूक क्षमता 4 लाखाची आहे तर तुम्ही 20 लाखाच्या किंवा 25 लाखापर्यंतच्या युनिटचा विचार करायला हरकत नाही. म्हणून आपली गुंतवणूक क्षमता पहा. आपल्या गुंतवणूक क्षमतेमध्ये तो प्लॅन्ट येत नसेल तर त्याचा विचार सोडून द्या. हा तिसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितला मित्रांनो. चौथं, हा विचार करताना हेही विचार करा की शासनाच्या सगळ्या योजना ह्या 10 लाखापर्यंतच्या, तुम्हाला ज्याला म्हणतो आपण जामीनदाराची गरज नाही किंवा मॉर्टगेजची गरज नाही किंवा सिक्युरिटीची गरज नाही, अशा 10 लाखापर्यंत कुठल्याही योजनेमध्ये जा, मर्यादा 10 लाखाची आहे. 10 लाखाच्या पुढचा जर विचार करत असाल तर तुम्हाला सिक्युरिटी द्यावी लागतील. शासनाच्या योजना आहेत सिक्युरिटी देणाऱ्या, पण त्याला काही डॉक्युमेंट्स लागतात. त्यापूर्वी तुम्ही हा विचार करा, तो म्हणजे माझ्याकडे सिक्युरिटी नसेल तर मी 10 लाखाच्या आतला प्रपोजल करतो. सिक्युरिटी द्यायला काही आहे माझ्याकडे तर 10 लाखाच्या पुढच्या प्रपोजलचा विचार करायला हरकत नाही. ही बाब झाली तिसरी. मी तुम्हाला चौथी बाब सांगितली ती म्हणजे सिक्युरिटी. मग योजनेचा विचार करा. खूप योजना आहेत शासनाच्या, असंख्य. CMEGP आहे, PMEGP आहे, मुद्रा आहे, विविध महामंडळ, अशा असंख्य योजना आहेत. मग आपण कुठल्या योजनेत बसतो हा विचार करा. त्यानंतर ज्या बँकेतनं तुम्ही प्रपोजल करता, आता कुठल्या बँकेतनं प्रपोजल करायचं आहे याचा माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे. तुम्ही वर आय बटन दाबलं तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायला भेटेल. तर ज्या बँकेतनं तुम्ही प्रपोजल करणार आहात मित्रांनो, मी सांगतो की तुम्ही करण्यापूर्वी किंवा करत असतानाच तुमचा वाटा जेवढा येतो, समजा 10 लाखाचा प्रपोजल करताय, 10% रक्कम तुमची लागणार तर 1 लाख रुपये रक्कम होईल. 1 लाख गुंतवणूक करायची आहे तर हे 1 लाख रुपये बँकेत नेऊन FD करून टाका. डायरेक्ट अकाउंट तर उघडावंच लागेल तुम्हाला, पण FD करा, कारण त्या बँकेला तुमचे पैसे आहेत ते दिसतील. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, त्यानंतर योजनेनंतर विचार येतो तो म्हणजे तुमची क्षमता आहे का करण्याचा, त्याचा विचार करा. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. योजना असतील, आयडिया असतील आणि मग तुमची क्षमता विकसित करता येते. एखाद्या ट्रेनिंगमध्ये इन्फॉर्मेशन घेता येतं, आम्ही ट्रेनिंग देतो. क्षमता आहे का आपली हे करण्याची, याचा विचार करा. मग क्षमतेमध्ये कुठं आपण कमी पडतो त्याचा विचार करा आणि मग उद्योगाला सुरुवात करा. कुठलंही भाषण ऐकून नका करू, कुठलंही एखादी जाहिरात ऐकून नका करू. या सगळ्या गोष्टीचा विचार करा. मार्केट सर्वे करा. मार्केट सर्वेचं आम्ही प्रशिक्षण देतो. एवढं करून तुम्ही जर सुरुवात केलात तर मी तुम्हाला 100% सांगतो तुमचा उद्योग कधीच पडणार नाही. म्हणजे ज्याला म्हणतो आपण की तुमचा उद्योग कधीही बंद पडणार नाही, तो वाढतच जाईल, तो वाढतच जाईल. तर मित्रांनो, ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा उद्योग सुरू करत असताना.
मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओद्वारे ह्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ज्या गोष्टी पडताळून पहा, एका वहीवर लिहून पहा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत का, मग कामाला लागा. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. माझे व्हिडिओ पाहत राहा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.